पूर्णपणे क्लिअर आहे की नाही, टाईट आहे की नाही, त्याला किती प्ले वगैरे चेक करून घ्यायचं. हे जर व्यवस्थित असेल तर काही अडचण नाही. बघा रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही माझ्यासोबत बऱ्याच ट्रॅक्टरांचे व्हिडिओ बघितले की नवीन नवीन ट्रॅक्टर त्यामध्ये काय फीचर आहे काय नाही, तर हे सगळं मी तुम्हाला सांगत आलोय. तर आज आपण जरा वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे, ते म्हणजे आपल्या ट्रॅक्टरचा मेंटेनन्स हा का वाढतो किंवा त्याला सारखं सारखं खराब होण्याची काय कारण आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज योगेश भाऊ आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आहे की आपल्या ट्रॅक्टरांमध्ये नेमकी आपण काय चुका करतो जेणेकरून की ट्रॅक्टरला जास्त मेंटेनन्स येतो. आणि हा मित्रांनो, त्यांचा 22 वर्षाचा, सॉरी किती, 21-22 वर्षाचा, 21-22 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. तर त्या अनुभवामधून त्यांनी जितके पण ट्रॅक्टर रिपेअर केले ते त्यांचा अनुभव पण आपल्यासोबत शेअर करतील. आणि आपण ट्रॅक्टरचा एकूण एक प्रॉब्लेम जे कशामुळे मेंटेनन्स वाढतो तर हे पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. योगेश भाऊ, तुमचं काही मनोगत असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगा. तर मित्रांनो नमस्कार. खास तर माझे सर्व शेतकरी बांधव आणि माझे ट्रॅक्टर ड्रायव्हर सर्व बांधव, तर ज्यांना ज्या ट्रॅक्टर मेंटेनन्स साठी जे अडचण येते, चालवताना जो प्रॉब्लेम येतो, ट्रॅक्टरचं खूप जास्त खोळमेखाळमे होऊ नये म्हणून यासाठी मी भाऊंकडे आलेलो आहे, ज्याने मला बोलवलं. तर आता काय काय प्रॉब्लेम ट्रॅक्टरमध्ये आपण पुढच्या याच्यात बघूया. आणि हा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा एका पार्ट मध्ये नसून 2-3 पार्ट मध्ये येईल. तर त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की पुढचा पार्ट कधी येणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की बरेच ड्रायव्हर किंवा शेतकरी जे आहे त्यांना हे कळत नाही की कोणत्या आवाज किंवा कोणत्या गोष्टींमुळे ट्रॅक्टर लवकर मेंटेनन्स वरती येतो, तर ते पण बघणार आहे. स्टे ट्यून. तर चला सुरुवात करूया ट्रॅक्टरच्या इंजिन पासून आणि रेडिएटर पासून किंवा कुलंट पासून. ट्रॅक्टर हिट का होतो? तर योगेश भाऊ, सर्वप्रथम आम्हाला ट्रॅक्टरची सुरुवात करताना हे सांगा की ट्रॅक्टर ओव्हरहीट कशामुळे होतो किंवा कुलंट किती वेळात बदललं पाहिजे, या गोष्टी सांगा. ओके, खूप छान प्रश्न विचारलाय. ह्या प्रश्नासाठी मला खूप लांबून कॉल येत राहतात. प्रत्येकाच्या मनामध्ये हाच एक प्रॉब्लेम असतो की ट्रॅक्टर गरम का होतो, ट्रॅक्टर जनरलवर काय होतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, ट्रॅक्टर गरम व्हायचे कोणतं एकच कारण नाही, तर त्याला 10 प्रकारचे कारण असतात. ते जर कारण जर आपण समजून जर घेतले तर आपला ट्रॅक्टर जनरल येण्यापासून व ट्रॅक्टर ओव्हरहीट होण्यापासून वाचू शकतो. त्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर खूप छान होईल. त्यासाठी आपण पहिल्यांदा बघू आपण पहिली काळजी कोणती घ्यायची. मित्रांनो बघा, आता सगळ्यात महत्वाचं ट्रॅक्टर गरम व्हायचं पहिलं कारण, ही जी जाळी आहे ही रेडिएटरच्या पुढची बॅकअप जाळी, हे बघा, ही जर जाळी जर तुमची काही धूळ वगैरे असेल, पाला पाचोळा असेल, त्यानं जर ही जाळी जर भरली जर गेली, जिकडून हवा ओढत असतं, जर हवा फ्रेश नाही मिळली तरी सुद्धा आपला ट्रॅक्टर काय होतं, ओव्हरहीट व्हायचं कारण बनवू शकतं. त्याच्यानंतर जर आपण दुसरं कारण जर मी जर म्हटलं तर ट्रॅक्टरचं कुलंट. आता हे बघा, आपण काय करतो दररोज सकाळी ट्रॅक्टरचं हे झाकण खोलून त्याचं कुलंट चेक केलं पाहिजे, ह्यामध्ये कुलंट आहे की नाही. बरं, ह्यामध्ये कुलंट आहे विथ हे जे कुलंट टँक ही पुढे दिलेली, ही कुलंट टँक मध्ये पण पाण्याची लेवल आहे की नाही चेक करून घ्यायचं, कारण की आपल्याला कुलंटची लेवल इथपर्यंत पाहिजे ती. आता जर बघितलं यामध्ये कुलंटची लेवल पूर्णपणे खाली गेलेली बघा, तर आपण हे दररोज चेक केलं पाहिजे की यामध्ये कुलंटची लेवल आहे की नाही. तर त्याच्यानंतर आपलं जर तिसरं कारण जर बघायचं असेल तर आपण तिसरं कारण बघू शकतो. आता बघा, हा याचा फॅन बेल्ट आहे, हा फॅन बेल्ट पूर्णपणे क्लिअर आहे की नाही, हा टाईट आहे की नाही, त्याला किती प्ले वगैरे चेक करून घ्यायचं. हे जर व्यवस्थित असेल तर काही अडचण नाही. बघा बघा, ह्यामध्ये तुमचं रेडिएटरची वसवाईप असेल, हा हा वरचा वसवाईप, हा खालचा वसवाईप आहे, हे जर जास्त दिवसाचे झाले तर यामध्ये हा क्रॅक पण जाऊ शकतो, फुटू बी शकतो. या वसवाईपला जर आपण वेळेवर बदललं तर हा प्रॉब्लेम येत नाही. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकतो, इथून कुठून कुलंट वगैरे लिकला की नाही हे पण चेक करू शकतो. त्यानंतर अजून 2-3 प्रकारचे कुलंटचे पाईप दिलेले, हे आपण महत्वाचं हे पहिले चेक जर केलं तर आपल्याला पुढचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही. यानंतर पुढचा जो चौथा जो प्रॉब्लेम आहे, चौथा मेन महत्वाचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचं बघून घ्या का दररोज सकाळी ट्रॅक्टर चालू करण्याच्या अगोदर आपण इंजिनच्या लेवल चेक केली पाहिजे. प्रत्येक इंजिनला आपली लेवल दिलेली असते, ही खालची लेवल आणि वरची टॉपची लेवल आहे. तर आपल्याला कायमस्वरूपी ऑइल लेवल वरच्या टॉप लेवलला हवी असते, म्हणजे आपल्याला पुढचं भविष्यात प्रॉब्लेम येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, वेळेवर ऑइल बदला म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं मेंटेनन्स वगैरे हिट होणार नाही. बघा, यापुढील जो हा जो एअर फिल्टर दिलेला आहे, हा एअर फिल्टर आपल्याला कंपनी काय सांगते का दर ट्रॅक्टरचा हा एअर फिल्टर दर 20 ते 25 दिवसाला हा साफ वगैरे आपण
केला पाहिजे किंवा पंचर वाल्याकडे जाऊन आपण हा फिल्टर पूर्णपणे साफ केला पाहिजे. कारण की हा एअर फिल्टर जर शॉकअप जर झाला तर ट्रॅक्टर गरम होऊ शकतो, ट्रॅक्टर आवरेज येत नाही, ट्रॅक्टरची फायरिंग वगैरे व्यवस्थित येत नाही. हा जेवढा पूर्णपणे फ्री असेल एअर फिल्टर हा चांगला असेल. ज्याकडे मेन महत्वाचं सर्वांनी लक्ष द्या, एकदम खूप महत्वाचं फिल्टर आहे. योगेश भाऊ, फिल्टर समजा आता ज्याचा ट्रॅक्टर रोजचं कंटिन्यू रनिंग आहे, म्हणजे रोजचे समजा दिवसातले ना त्याचे 5-6 तास जर तो रनिंग असेल हो, तर किती दिवसाला एअर फिल्टर साफ केला पाहिजे? तरी साधारण बघा 20 ते 25 दिवसाला हा फिल्टर साफच झाला पाहिजे. आणि हा प्रश्न एकदम खूप महत्वाचा मुद्द्याचा एक लक्षात घ्या, जास्तीत जास्त जर ट्रॅक्टर जर आपला रोटरीला चालत असेल, म्हणजे जिथं धुळीचं काम जास्त असतं रोटरला, तर मी तो निश्चित फिल्टर दररोज साफ केला पाहिजे. कारण की धूळ जास्त असल्यामुळे इथं धूळ पण समजा आता जे पावडरला जे ट्रॅक्टर चालताय तर त्यांचं कसं, म्हणजे नेमकी पावडरला कमीत कमी 15 ते 20 दिवसामध्ये आपण साफच केला पाहिजे फिल्टर, का जेणेकरून तो साफ जर केला तर हवा ही पूर्णपणे फ्रेश वाढल्या जाते, आणि फ्रेश वाढल्यामुळे इंजिनचा बॅकअप वगैरे मस्त येतो आणि ट्रॅक्टर गरम होत नाही, ट्रॅक्टरला आवरेज पण मिळतं. आणि ज्यांचं कमी काम आहे, एकदम कमी आहे, दिवसाला तास आहे किंवा 2-4 दिवसातून म्हणजे असं काम राहतं त्याला, मग त्यांनी महिन्यातून एकदा का व्हायना तरी साफ केलंच पाहिजे, काहीच अडचण नाही. तर पुढचा प्रश्न असा आहे योगेश भाऊ, की इंजिन लॉक का होतं? आणि अजून म्हणजे बरेच आता जसं आपण कुलंट बघितलं, कुलंट नसल्यावर तिथं पण होईलच, पण अजून कोणते कारण आहे का ज्याने इंजिन लॉक होतं? आता म्हणजे इंजिन संदर्भात सांगा. आता बघा सर्वसाधारण जर आपण ऑइल जर जास्त दिवसात होत गेलेलं आहे, आता जास्त म्हणजे कमीत कमी याचं ऑइलचं असं असतं का 200 ते 250 तासाला ऑइल बदललं गेलं पाहिजे. आपण म्हणतोय आता बोलू नंतर बोलू, असं जर जास्त लांब जर गेलं तर इंजिनचं ऑइल खराब झालं तरी इंजिन फ्यूज होऊ शकतं, इंजिन लॉक होऊ शकतं. आणि दुसरं मेन म्हणजे कारण बघा, कोणती वस्तू जर चालवतो आपण असतो तर ट्रॅक्टरला अनलोडेड चालू नका. अनलोडेड जर चाललं म्हणजे जास्त लोड ट्रॅक्टर चालला तरी ट्रॅक्टर तो हिट वगैरे होऊ शकतो आणि त्याच्याने स्विच होऊ शकतो. तर पुढचा प्रश्न असा आहे का आपला जो फ्रंट ऍक्सल आहे तर याची ऑइल सील जाण्याची खुबोटामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जे आपले लहान ट्रॅक्टर आहे ना, ओव्हरऑल त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये हाच प्रॉब्लेम आहे की आमचे ऑइल सील जातात, फ्रंट ऍक्सलचे ऑइल सील जातात, धडीचे का जातात हे जरा सांगा. म्हणजे शेतकरी काय चुका करतात, ते काय कारण आहे? ओके, सर्वात महत्वाचं कारण मेन म्हणजे बघा, जर वेळेवर जर आपण ऑइल जर बदललं आणि जर ते ऑइल खराब व्हायच्या अगोदर जर बदललं तर ऑइल सील हे मुळात जाणारच नाही. कारण की ऑइल जर एकदम खराब झालं त्यानुसार ते ऑइलची क्वालिटी संपत्ती, ऑइल लिकेज होतं. आणि मेन म्हणजे दुसरं मेन कारण मेन म्हणजे काय, सगळ्यात लक्षात घ्या का ह्या बऱ्याचशा कंपनीने प्रत्येक या फ्रंट ऍक्सल धडीला एअर काढण्यासाठी जागा दिलेली असते. ही जी एअर काढण्यासाठी जागा ही आपण बघू शकतो, हा इयर वॉल असतो. हा इयर वॉल कमीत कमी ट्रॅक्टर चालून आल्यानंतर 10 ते 12 घंट्यामध्ये याचा एअर काढला गेला पाहिजे. किमान 24 तासामध्ये याचा एअर जर काढलं जर गेलं तर आपल्याला ऑइल सीलचा मेंटेनन्स कमीत कमी होतो. त्याच्यानंतर बघा आता आदळ लागते, रास्ता वगैरे, आता बरेचसे ड्रायव्हर लोक काय करतात का एखादा दगड आला, खड्डा आला तर ते ट्रॅक्टर हळू न करतात जोरात त्या ठिकाणी घेऊन जातात आणि ऍक्सल लोड येऊ शकतो, ऑइल सील लोड येतो, त्यामुळे बी आपलं ऑइल सील जाऊ शकतं. आणि जर आपण एकदा ऑइल सील टाकतोय परत ते पुन्हा जाते, पुन्हा म्हणल्यापेक्षा 8 दिवसात महिन्याभरात जाते, तर त्याचं कारण वेगळं असू शकतं. एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी ऑइल सील बसतात त्या ठिकाणी त्या ऑइल सीलच्या जागेवर त्याचा गाळा पडलेला असतो. तो गाळा आपण भरत नाही, फक्त ऑइल सील टाकायचं काम करतो. जोपर्यंत गाळा भरत तोपर्यंत ऑइल सील टाकून उपयोग नाही, ते ऑइल सील लिकेजेस होणार आहे. तर सर्वात महत्वाचं जिथं गाळा पडलेला असेल तर ते गाळा भरून घेतला पाहिजे. आणि त्यानंतर एक पुढचा छान एक मुद्दा आहे, आपण वावरामध्ये जे तुमचे खताच्या गोण्या असेल, द्वारे असेल, या जमिनीमध्ये पडलेल्या असतात. काय होतं, ट्रॅक्टर चालल्यानंतर चिखलाद्वारे कशामुळे त्या ऑइल सीलच्या जागेवर लागते, दोरी गुंडळून घेतं आणि गुंडळल्यानंतर ते ऑइल सील ते कट करायचं काम करतं, त्याने सुद्धा जात राहतात. वावरातल्या दोऱ्या वगैरे पाला हे उचलले गेलं पाहिजे. पण मग आता जर समजा आता ते तर शक्य नाही, बरोबर, समजा दोऱ्या बिऱ्या गोळा करणे शक्य नाही. आणि आपण जे म्हटलं आता हे बी आम्ही आफ्टर मार्केटच हा वॉल टाकला, कंपनीने दिला नव्हता, नाही दिला. तर पण मग आता तरी पण जात आहे, तर मग याला उपाय काय करायचा? आता बघा, उपाय म्हणजे कसं माहितीये का, एक लक्षात घ्या का ऑइल सील जर आता आपण टाकलेलं आहे आणि परत ते 2 महिन्यात जाते किंवा 3 महिन्यात जाते, ते सरासरी काय असतं का आपल्या आता ओव्हरऑल आपल्या क्षेत्रामध्ये बागाला आसरा जास्त पडते, बागामध्ये जास्त खड्डे वगैरे, त्यामुळे बी ऑइल सील जाऊ शकतं. पण जर एका महिन्याच्या आत जर गेला असेल तर निश्चितच ते ऑइल सील व्यवस्थित फिटिंग झालेलं नसेल किंवा त्या ठिकाणी त्याचा गाळा पडलेला असेल, तो गाळा व्यवस्थित जर भरून जर घेतला हा प्रॉब्लेम येणार नाही आपल्या भविष्यामध्ये. आणि जर समजा ऑइल लेवलच थोडी कमी ठेवली तर ऑइल लेवल प्रमाणपेक्षा तुम्ही कमी नाही ठेवू शकता. जे कंपनी जे लेवलचं मार्जिन दिलंय त्या लेवल पर्यंत आपल्याला ठेवणं गरजेचं असतं. तुम्ही जर ऑइल लेवल जर कमी जर ठेवले तर पूर्णपणे सर्व बेरिंगापर्यंत ऑइल पोहोचू शकत नाही, म्हणजे एखादी बेरिंग त्यानं खराब होऊ शकते. तर योगेश भाऊ,
सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की अल्टरनेटर आणि हे जे बेल्ट आहे, बेल्ट बेल्ट हा बेल्ट नेमकी कसा किंवा याची लाईफ किती आहे काय आहे, जरा सांगा एकदा, म्हणजे कधी बदलायचा? ओके.